5 वाजून गेलेले आहेत आणि आत्ताशी नितीनचा कॉल आला आहे की आपल्याला जायचं म्हणून. आणि आता मी निघाली आहे धायरीच्या ब्रिज खाली. आता मी चालली आहे धायरीच्या ब्रिज खाली जिथे नितीन येणार आहे आणि नितीन आणि मी तिथून सोबत कॅम्पला जाणार आहे. 4:15 वाजल्यात, नितीन अजून आलेला नाही आहे. कॅम्पमध्ये पोचेपर्यंतच पाऊस सुरू झालेला होता. मला इथून गिफ्ट घेऊन मला लगेच लग्नाला जायचं येणार आणि खूप जास्त पाऊस पडत असल्यामुळे जसं तिथं शॉप्स असतात, जर तुम्ही कधी कॅम्पला गेले असेल, मोस्ट ऑफ सेलर्स बाहेरच्या साईडला असतात, आतल्या साईडला खूप कमी असतात. आणि जी चिकन करी कुर्ती आणि ड्रेस मी बघते चिकन करीचा, तो आम्हाला कुठेच नाही मिळाला. आम्ही खूप शोधलं, त्याच आम्ही फिरलो पण पाऊस काय कमी नाही झाला. त्याच्यानंतर मग आम्ही पाऊस कमी झाल्यावरती निघालो मनीष मार्केटला, रविवार पेठेच्या साईडला. आज माझ्या एका फ्रेंडचं लग्न आहे आणि मला त्या लग्नासाठी पोचायचं आहे. लग्न तिचं आहे 7 वाजता, मला 6:30पर्यंत घरी पोचायचं आहे, पण मला इथेच 6:30 वाजलेले आहेत. नको आहे बावट त्यांच्यावरती, नितीन पागल त्या पोरींवर हस्त मारतील त्या पोरी सगळ्या मिळून तुला. मनीष मार्केट म्हणून रविवार पेठेमध्ये ही जागा आहे. इथे होलसेल भावामध्ये तुम्हाला ड्रेसेस, साडीज, ज्वेलरी मिळेल. जे लग्नाचं बरंचसं सामान आहे, बरेचशी शॉपिंग मुली इथून करतात. हे खूप फेमस असं मार्केट आहे आणि होलसेल रेटमध्ये तुम्हाला त्या गोष्टी मिळतात. असं काही नाही आहे की तुम्ही खूप मोठ्या बल्कनी तुम्हाला गोष्टी घ्याव्या लागतात आणि मगच तुम्हाला होलसेल रेटमध्ये मिळतं. होलसेल रेटमध्ये बऱ्यापैकी इथे सगळ्या गोष्टी मिळतात. इथे मोहिनीला जो ड्रेस मला घ्यायचा होता तो नाही मिळाला. जस्ट पाऊस होऊन गेल्यामुळं सगळीकडे खूप छान वातावरण झालं होतं आणि त्याच्यासाठी एकच गाणं आठवतं, ये शाम मस्तानी. मीसाठी ड्रेस घेतला पण तिला फ्लावर्स आणायचे राहिले. आता मी तिच्यासाठी फ्लावर्स आणायला चालले. आत्ता वाजलेत 9:30 आणि मी आत्ता मोहिनीसाठी फ्लावर्स आणायला चालली आहे. विजय आत्ता कामावरून येत होता, त्याच्याबरोबर मी फ्लावर्स घेऊन येते कारण मला उद्या सकाळी खूप लवकर निघायचं आहे. मला माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला नाही जाता आलं. मला खूप वाईट वाटतं आहे कारण ती माझी लहानपणापासूनची फ्रेंड आहे आणि पावसामुळे मला नाही जाता आलं. मला खूप जास्त लेट झालं होतं आणि उद्या सकाळी पण मला लवकर जायचं आहे. क्यूटचा बुके घेऊन मी आणि विजय खाऊ गल्लीला गेलो. नांदेड सिटीच्या गेटच्या समोरच एक खाऊ गल्ली आहे, तिथून आम्ही पार्सल घेतलं कारण की आम्हाला यायला 9:45 वाजले होते आणि खूप जास्त लेट झालं होतं. त्यामुळे आम्ही पार्सल घ्यायला इथे थांबलो.